आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर पूर्वेच्या सरस्वती नगर भागात एक भलं मोठं झाड कोसळलं होतं। मात्र हे झाड कोसळण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक आणि महामंत्री संभाजी शिंदे यांनी तशी परिस्थिती निर्माण केली असा आरोप तिथल्या एका भंगार दुकानदाराने केला होता। मात्र यानंतर संभाजी शिंदे यांनी आपल्यावरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी ज्या ठिकाणी हे झाड कोसळलं होतं त्या ठिकाणी जाऊन भेट दिली। यावेळी भंगार दुकानदार आणि संभाजी शिंदे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली। दरम्यान रितसर परवानगी घेऊन ही झाडं तोडली जात आहेत। इथला रस्ता नियमानुसार मोठा केला जात आहे। त्यात काही अनधिकृत भंगार दुकानं अडथळा ठरत आहेत आणि त्यामुळेच आपलं दुकान वाचवण्यासाठी हा भंगार चालक इथल्या कामाला सातत्याने विरोध करतोय असं संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केलं। कुळगाव बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जी फॅनिंगची काम चालू आहे त्याच्यामध्ये हे मंजूर झालेलं एक फॅनिंगचं काम आहे आणि या ठिकाणी झाडं तोडण्याची रितसर परवानगी घेऊन झाडं तोडायचं एक काम चालू होतं। त्या भंगारवाल्यांनी या ठिकाणी त्याला विरोध केला, त्याच्यामुळे हे एक झाड तोडायचं काम बाकी होतं। यांनी ठेवलेल्या सगळ्या भंगारच्या वस्तूंमुळे, आजूबाजूच्या वस्तूंमुळे या ठिकाणी या झाडाला खाली कमकुवतपणा आला। जे झाड आम्ही 3 दिवसांनी तोडणार होतो ते नैसर्गिकरित्या पडलं आणि काल त्याने आमच्यावर आरोप केले की आम्ही त्या ठिकाणी अडथळा आणतोय। आम्ही कुठल्याही प्रकारचा अडथळा आणत नाहीयेत। या ठिकाणी या रस्त्याच्या फॅनिंगचं प्रॉपर काम चालू करण्यासंदर्भामध्ये काम चालू असल्यामुळे या ठिकाणी हे काम चालू आहे। मध्ये पाऊस होता म्हणून काम थांबलं होतं, आता परत एकदा काम चालू झालेलं आहे। या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता की हा जे गोडाऊन आहे हे भंगारचं इलिगल गोडाऊन आहे आणि या ठिकाणी हा रस्त्याचा सँक्शन लेआउट आहे की ज्या लेआउटमध्ये हा सरळ रस्ता दाखवला आहे। फॅनिंगचं काम आम्ही प्रॉपर करतोय आणि फॅनिंगच्या कामामध्ये विरोध करणाऱ्या लोकांना नगरपालिकेने काय धडा शिकवला आहे हे सगळ्यांना माहिती आहे। अगर अनलीगल है वो एक अलग बात हो गई, नगरपालिका देखेगी। अगर अनलीगल है तो संभाजी शिंदे ने ये जो गलत किया हुआ है, सब दुकानों के सामने खड्डा खोद के रखा है, इसके लिए हम ऑफिस में भी गए, उनसे आज तक खड्डा खोद के रखा है 1-1.5 महीने से। इसके वजह से वो झाड़ भी गिरा हुआ है। क्योंकि एक साइड है ना, झाड़ के साइड में मट्टी रह नहीं गया है, इस वजह से बरसात का महीना, इस वजह से वो झाड़ भी गिर गया है। हाँ, मात्र गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून बदलापूर कर्जत पुणे या महामार्गाशेजारी सरस्वती नगरच्या प्रवेशद्वाराच्या इथे ठेकेदारानं मोठा खड्डा खणलाय। हे खोदकाम करत असताना ठेकेदारानं कोणत्याही प्रकारे सुरक्षेची काळजी घेतलेली नाही। त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहनं अडकून पडतात आणि अपघात होत आहेत। दरम्यान हा खड्डा मी खोदलेला नाही, भरत नवगिरे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने हा खड्डा खोदलाय असं संभाजी शिंदे यांनी सांगितलं। आपने फिर नगर पालिका में मुझे भेज रहे हो तो फिर आपने खड्डा मारा क्यों? अरे मैं नगर पालिका में क्यों जाऊं? मारला तो भरत नवगिरे नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे की त्याचं रितसर काम या ठिकाणी वर्क ऑर्डरचं काम आहे, त्याने खड्डा मारलेला आहे आणि नगरपालिकेने सर मारा हुआ है सर। मात्र या ठेकेदारानं खड्डा खणल्यानंतर अपघात होऊ नये यासाठी सुरक्षेसंदर्भात कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत। शिवाय गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून इथे खोदकाम केलेलं असताना काम करण्यासाठी इतका विलंब का लागतोय? अपघात होऊन एखादी मोठी जीवितहानी होण्याची ठेकेदार वाट बघतोय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे मात्र बदलापूरकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। जर वेळीच इथलं काम केलं गेलं नाही तर एक मोठा अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।